नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधले जे घटक पक्ष आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्हींपैकी सर्वाधिक नाराज कोण आहे? तर या प्रश्नाचं सध्याचं जे उत्तर आहे, याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवारांपेक्षा जास्त नाराज आहेत असं बोललं तर वावगं ठरू नये. खरं तर अजित पवार हे देखील नाराज आहेत, कारण खुद्द त्यांचा मुलगा पार्थ हाच जमीन घोटाळ्याच्या आरोपांच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवार यांना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेमध्ये देखील आव्हान देण्याचा प्रयत्न हा त्यांच्याच मित्रपक्ष असलेल्या भाजपनं केला. खुद्द केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनाच त्यांच्या विरोधात उभं करण्याचा भाजपचा डाव होता. तिसरीकडे आता असं झालेलं आहे की आता एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं मोठा शिरकाव केलेला आहे. पहिल्यांदा कल्याण आणि डोंबिवली ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे पुत्र श्रीकांत हे खासदार आहेत, त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये भगदाड पाडण्यास रवींद्र चव्हाण यांनी सुरुवात केलेली आहे. रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देताना शिवसेना जो धोका होता तो धोका आता खरा ठरू लागलेला आहे. रवींद्र चव्हाण यांचं जे सगळं नेटवर्क आहे कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई या ठिकाणी आहे. याच ठिकाणी शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांना हादरा देण्याची मोठी जबाबदारी ही रवींद्र चव्हाण यांच्यावरती आहे आणि त्यांनी त्या दिशेनं पावलं टाकलेली आहे. जेव्हा घटक पक्षामधले कोणतेही नेते नाराज होतात तेव्हा त्यांच्यासाठी एकच ठिकाण असतं, ते ठिकाण असतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं निवासस्थान. अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन ही मंडळी मग तक्रारी करतात, आपली नाराजी व्यक्त करतात आणि या नाराजी नाट्यामध्ये नक्की काय घडलेलं आहे ही अंदर की बात तुम्हाला या निमित्तानं सांगायची आहे. अजित पवार हे देखील महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निमित्तानं अमित शहा यांना भेटल्याचं लक्षात आलेलं होतं. कारण भाजपनं मतांची जमाजमा अशी केलेली होती की अजित पवार यांना असं वाटलं होतं की आपलं अध्यक्षपदही धोक्यात येऊ शकतं. दुसरीकडे असं आहे की जर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पराभव झाला असता तर ती देखील अजित पवार यांच्यासाठी नामुष्की झाली असती. मग याच्यामध्ये देखील तोडगा काढण्यात आला आणि अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये पद वाटून देण्याचं ठरल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार पहिल्या 2.5 वर्षांसाठी अजित पवार असतील महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि पुढच्या 2.5 वर्षांसाठी मुरलीधर मोहोळ. त्यामुळे अजित पवार यांचं दुखणं हे तात्पुरतं तरी बरं झालेलं आहे. आता त्यांच्या ज्या राजकीय आरोपांच्या ज्या सगळ्या राळ त्यांच्या विरोधात जी उठलेली आहे त्याचा सामना त्यांनाच करावा लागणार आहे. आता अंजली सामानिया या अजित पवार यांच्या विरोधात उतरल्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांना असं वाटतं आहे की भाजपच्या काही लोकांची तरफूस या सगळ्या टीकाकारांना, आरोप करणाऱ्यांना नाही ना, पण ते आता येणारच काळ सांगू शकेल. आता एकनाथ शिंदे यांच्याविषयी एकनाथ शिंदे यांची नाराजी एवढी मोठी होती की त्यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनीच मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला. खरं तर ज्या पद्धतीचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध आहेत हा असा बहिष्कार अपेक्षित नव्हता. त्यामुळं भाजपचे नेते देखील चकित झाले. आता ते हे सगळे मंत्री जे नाराज होते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचं देखील समोर आलं आणि भाजप हे जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला टार्गेट करत आहेत. तिथनं नेत्यांची आयात भाजपमध्ये सुरू आहे असा तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यामुळं त्याला देखील फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि सुरुवात तुम्ही केली असाच पलटवार फडणवीसांनी केल्याचं तुम्ही माध्यमांमध्ये वाचलं असेलच. खरं तर ही जी सुरुवात केलेली होती ही शिवसेनेने केली होती हे अगदी गुढ आहे आणि त्याची सुरुवात पुण्यापासून झालेली होती. म्हणजे जे रवींद्र धंगेकर भाजपच्या विरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पुण्यामध्ये लढलेले होते त्याच रवींद्र धंगेकरांना शिवसेनेनं अचानक प्रवेश दिला आणि भाजपसमोर एक मोठं आव्हान पुण्यामध्ये उभं केलं. तेव्हापासूनच भाजपचे नेते हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संघटनेच्या सगळ्या कामकाजावरती खार खाऊन होते. जेव्हा संधी मिळाली मग त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्येच जे श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीसाठी उपयोगी पडणारी माणसं होती ती फोडण्यास सुरुवात केली. या फोडाफोडीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी अगदी पैसे देऊन आमचे नेते फोडले किंवा समोरच्या पार्टीमधली मंडळी फोडली असा आरोप शिवसेनेने केला. आता एक देवेंद्र फडणवीस हे दाद देत नाहीत हे लक्षात आल्यानंतर आणि उलट तुम्ही मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित का राहिला अशी विचारणा केल्यानंतर साहजिकच शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचा थोडासा हिरमोड झाला. मग ही सगळी बाजू घेऊन एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले. त्या भेटीमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. एक तर सिंधुदुर्गमध्ये देखील भाजपनं युती केली नाही. शिवसेनेचे त्या ठिकाणचे आमदार निलेश राणे आणि त्यांचे बंधू भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे या दोघांमध्येच त्यामुळे जुंपलेली आहे. ही परिस्थिती इतकी टोकाची गेली. कणकवलीसारख्या शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि
शिवसेना एकनाथ शिंदे हे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवरती एकत्र आले. भले त्यांनी चिन्ह घेतलं नसेल, पण संदेश पारकर यांच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारीला या दोन्ही पक्षांनी एकत्रित पाठिंबा दिलेला आहे. संदेश पारकर यांच्या निमित्तानं सिंधुदुर्गमध्ये देखील वेगळा संदेश गेलेला आहे. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तसेच नितीश राणे यांच्या देखील आग्रहामुळे शिवसेना आणि भाजप यांची युती झालेली नाही. आता ही जी युती आहे ही कल्याण डोंबिवली आणि ठाण्यामध्ये देखील करायची नाही असा भाजपचा इरादा आहे. आणि हे सारं दुखणं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या कानावर घातलं. आणखीन एक महत्त्वाचं दुखणं एकनाथ शिंदे यांनी अमित शहाच्या कानावर घातलं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जो काही ट्रस्ट तयार करण्यात आलेला आहे त्या ट्रस्टचे अध्यक्ष ते माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना त्या अध्यक्षपदी नेमण्यात आलेला आहे. आणि हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का होता. बरं, याच्यावरतीच थांबले नाही तर आदित्य ठाकरे यांना देखील त्या ट्रस्टवरती घेण्यात आलेला आहे. म्हणजे आम्ही एकीकडे खरी शिवसेना आहोत असा आम्ही दावा करतोय. खरी शिवसेना म्हणून आमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आलेलं आहे, आमच्याकडे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आलेला आहे. असं असताना देखील प्रत्यक्ष बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामासाठी उद्धव ठाकरे यांनाच त्या ट्रस्टचा अध्यक्ष करणं हे एकनाथ शिंदे यांना अजिबात रुचलं नाही. आणि ही सगळ्यात महत्त्वाची अंदर की बात त्यांनी अमित शहा यांना सांगितली आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो ट्रस्ट जो आहे तो महत्त्वाचा होता आणि त्या ठिकाणी आणखीन त्यांना बाळासाहेबांचं स्मारक आणखीन आपण काहीतरी बाळासाहेबांसाठी करत आहोत हे देखील त्यांना दाखवता आलं असतं. पण एकनाथ शिंदे यांना न विचारताच हा निर्णय घेतला गेला असं देखील बोललं जात होतं. आणि मला वाटतं तीच भावना त्यांनी अमित शहाकडे बोलून दाखवलं असं सगळीकडे सांगितलं जात आहे. आता अमित शहा याच्यावरती काय बोलले हे अजून गुलदस्त्यामध्ये आहे. भाजपच्या गोटामधनं जी काही माहिती मिळते आहे ती अशी मिळते आहे की त्याबाबत आपण नक्कीच फेरविचार करू असं आश्वासन त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे. त्याच एका आधारावरती एकनाथ शिंदे हे आता निर्धास्त झाले असावे. आता सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे मुंबई महापालिका. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र यायचं आहे. पण ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेला खच्ची करण्याचं काम भाजपला करायचं आहे. असं सगळं तीर पागलं हे भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं आहे. तसंच अजित पवारांचं देखील आहे. अजित पवारांची ताकद भाजपला पुण्यामध्ये वाढून द्यायची नाही तर भाजपला पुण्यामध्ये रोखण्यासाठी अजित पवार कसून तयारीला लागलेले आहेत. पण सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की भाजपला या दोघांच्याही कोंबड्या या कधी ना कधी फेकून द्यायच्या आहेत हे खरं तर अंतिम सत्य आहे. पण जोपर्यंत गरज आहे, जोपर्यंत पूर्णपणे मतांची टक्केवारी भाजपकडे येत नाही तोपर्यंत या कोंबड्यांवरती भाजपला सध्याचं सरकार चालवायचं आहे. सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे 8 खासदार असल्यामुळे दिल्लीमध्ये त्यांचं आजही वजन आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे देखील त्या मानानं निर्धास्त आहेत आणि आपलं कोणीतरी दिल्लीत हक्कानं ऐकून घेणार आहे, आपल्या नाराजीवरती तोडगा काढणारं कोणीतरी आहे हा देखील त्यांना त्यामुळेच विश्वास आहे. ही जी सगळी अंदरकी जी बात होती अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमधली ती हीच होती की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला भाजपनं दुय्यम स्थान देऊ नये, भाजपनं कमी लेखू नये. आता नियम पण असं झालं असं बोललं जात आहे की एकमेकांचे नेते एकमेकांचे कार्यकर्ते महायुतीमधले फोडायचे नाहीत असा करार झाल्याचं सांगितलं जात आहे. बघू या कराराचं पालन कितपर्यंत होऊ शकेल. आता खुद्द अमित शहा यांनीच जर त्याबाबत आपल्या पक्षाच्या नेत्यांना रवींद्र चव्हाणांना सांगितलं तरच त्याच्यामध्ये खंड पडेल. अन्यथा एकनाथ शिंदेचे आणखीन कार्यकर्ते नेते हे ठाण्यामधनं आणि डोंबिवलीमधनं रवींद्र चव्हाण हे फोडल्याशिवाय राहणार नाही. बघूया या अंदर की बातचा आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे व्यक्त केलेल्या नाराजीचा परिणाम रवींद्र चव्हाणांवर काय होतो का आपल्या पुढच्या काही दिवसामध्ये कळू शकेल. पात्र लेट सर मला